हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजची सुरुवात मस्त अशा गुलाबजामुनने गोड गोड गुलाबजामुनने होत आहे. तर इथे माझ्या बाळाला ना गुलाबजाम खायची खूप इच्छा होत होती. तर आपल्या घरी काही खवा नाही आहे, तर हा खवा ना तुम्ही बघताय डेअरीमधून आणलेला 1 किलो. तर हा खवा मला 365 रुपये काहीतरी किलो भेटलेला. तर आणले तेव्हा अशा खूप गोळासारख्या अशा ढेपी होत्या, म्हणजे गाठी गाठी. ह्या खव्याला एकदम असं बारीक बारीक करून फोडून एकदम असं मऊ थोडंसं दूध टाकून एकदम असा मऊ बनवलेला आहे. आणि हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल तर 1 किलोमधला मी अर्धा किलो ठेवलेला आहे. कारण 1 किलो गुलाबजाममध्ये तो ओरिजिनल खवा होता, जसा आपल्या घरी असतो तसा. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मैदा पण टाकावा लागणार होता. मग एवढे भरपूर गुलाबजाम मुलं काही 2-4 दिवसात खाणार नव्हते. आणि मग ते एकदाच तेवढे गुलाबजाम म्हणल्यानं मग ते त्यांना असं किसन आल्यासारखं झाली असती, म्हणून मग त्यांनी नंतर खाल्लेच नसते, ते खराब झाले असते. म्हणून म्हटलं अर्धा किलो खवा ठेवून द्यावा फ्रीजमध्ये आणि अर्धा किलोचं बनवा. तर तोपर्यंत पीठ वगैरे मस्त मळून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघी सासू सुना थोडंसं चहा वगैरे घेतला आणि पीठ मळेपर्यंत पीठ थोडं रेस्टला ठेवलं. मग इथे गुलाबजाम तळायची तयारी केली आणि छोटे छोटे बॉल पण बनवून घेतलेले मस्त. आणि मग हे गुलाबजाम मस्त खव्याचे येतं, त्याच्यामुळे छान लागतात. पिलू माझ्यासाठी छोट गुलाब अरे जास्त फ्लेम ठेवू नको, करपत आतमध्ये पर्यंत हे होत नाही. दादा बघले किती गोल गोल झाले. अरे पण गॅस तर बंद आहे, काय करायला? बंद नाही, आता बंद झालाय. मध्ये अशी दोघांची लोडबुड चाललेली आहे. माझा दादू म्हणते की मम्मी गुलाबजाम करपतील, बाहेरून करपतील, जरा गॅसची फ्लेम कमी ठेव. म्हणजे मुलांना किती कळतं ना आपल्यापेक्षा. आणि एवढे एक्सपर्ट मुलं आहे ना आताचे, आपल्याला त्यावेळेस काहीसुद्धा कळत नव्हतं. करपतील राहतील काय नाही, आयतं केलेलं मम्मीनं खायचं, बाहेर खेळायचं, बस. ह्याच्या व्यतिरिक्त काही जमत नव्हतं. पण आत्ताची मुलं चला असो. तर इथे मी मस्त हळूहळू गुलाबजाम तळून घेतलेले आहेत, एकदम कमी आचेवर, मंद आचेवर. आणि खूप असे स्पॉन्जी मस्त झालेले आहेत. आणि इकडे मी पाक पण ठेवलेला होता ऑलरेडी. पाकामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास साखर टाकलेली होती पाकामध्ये. आणि मस्त पाक बनवून घेतलेला, त्याच्यानंतर थंड केलेला. कारण एकदम गरम पाकामध्ये जर हे एवढे गरम तळलेले गुलाबजाम टाकले ना, तर मग एकदम असे हे होऊन जातात, म्हणजे ते राहतच नाहीत. एकदम असे काय म्हणतात ते, सगळे असे पगळून बिघडून असे हे होऊन जातात. त्याच्यामुळे ना मग ते पाक आहे ना थोडासा असा थंड करून घेतला आणि त्याच्यानंतर गुलाबजाम तळले ना की मग मध्ये टाकले. तर एवढे मस्त, आणि मध्ये पाक पण लगेच शिरला बरं का. म्हणजे खूप असे मस्त झालेले गुलाबजाम. पण काय जितकं लहानपण आपण गोड खात होतो लहानपणी, तितकं तर आता आपल्याला जातच नाही आहे. आणि जरी खायचं म्हटलं ना तर तब्येतीसाठी आपली इच्छा होत नाही आहे. खाल्ला तरी एखादा 2 गुलाबजाम बस, नाहीतर नाही. पेलूच्या पप्पाला तर गुलाबजाम म्हणजे लहानपणी तर एवढे किलो 1-1 लिटरची बर्फी करून खायचे 2-2 दिवसाला. पण आत्ता ना त्यांना आपण बळच तरी खायला दिलं ना तरी खात नाहीत. म्हणजे त्यांची आता इच्छाच होत नाही. आणि त्यातल्या तब्येतीसाठी तर खातच नाहीत गुलाबजाम वगैरे. असं गोड तर जास्तच नाही. खाल्लं खूप फोर्स केला तर एखादा बस. तसंच माझं पण. आणि मुलांना आवडतं तर मुलं खातात, भरपूर खातात. तर मग फायनली माझे गुलाबजाम संपतच आलेले. आणि ही रेसिपी करायला मला अर्धा तास लागला, जास्त वेळ काय नाही, अर्धा तास जास्त मुकून. आणि मला नाईटला जायचं होतं, तर त्याच्यामुळे मला स्वयंपाक पण बनवायचा होता. पण जेवणाचं काय मी व्हिडिओ नाही घेतला, कारण माझ्या मागं खूप गडबडघाई होती. आणि मला संध्याकाळी जायचं होतं. आणि मुलं पण, हे तर मला उद्याच बनवायचे होते, पण लाडू महाग लागलेला की मम्मी आजच पाहिजे. आता मुलांचं हट्टापुढं काही कोणाचं चालत नाही, तर म्हणून मग बनवले. तर बघा मस्त झाले तसे छान. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि गुलाबजाम खायला या गोड गोड.
आणि चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छोट्या मोठ्या चुका होत असतील तर प्लीज मला सांगा कमेंटद्वारे. आणि कारण मी आत्ता ब्लॉग टाकत आहे त्यामुळे जास्त काही जमत नाही. चला बाय.